नमस्कार, मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल। तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे। दुचाकीस्वारास अज्ञात वाहनाने उडविले, घटनास्थळी मृत्यू। धुळे सुरत राष्ट्रीय महामार्ग पुन्हा एकदा रक्तरंजित झाला असून विसरवाडीजवळ भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झालाय। आज सकाळी सुमारे 11 वाजेच्या दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली। मनीष शिवाजी गावित राहणार बंधारपाडा, तालुका नवापूर हे पत्नी समवेत बंधारपाडा येथून पानबारा येथे शिक्षण घेत असलेल्या मुलींना भेटण्यासाठी दुचाकी क्रमांक MH39EX 2924 वरून जात होते। विसरवाडीतील सरपणी नदीच्या पुढे मागून भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली। या धडकेत मनीष गावित रस्त्यावर फेकले गेले। त्यांच्या डोक्यावरून वाहनाचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला। पत्नी मात्र सुदैवाने बचावल्या। अपघातानंतर वाहन चालक वाहनासह फरार झाला। घटनास्थळी मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले। घटनेची माहिती मिळताच विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे, पोलीस कर्मचारी राजू कोकणी, प्रकाश हिरे तातडीने घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी रवाना केला, तसेच महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली। बंधारपाडा गावात घटनेची वार्ता पोहोचताच शोककळा पसरली। नातेवाईकांनी आक्रोश व्यक्त केलाय। अपघात करून पसार झालेल्या अज्ञात वाहनाचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे। लोकसेतू मराठी न्यूज साठी मुख्य संपादक प्रवीण चव्हाण, नंदुरबार। साठी एवढंच। ताज्या घडामोडी, स्थानिक बातम्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या लोकसेतू मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।